सर्वांना माझा नमस्कार. मी कविता घेते आता संवाद शिवछत्रपतींची. या कवितेमध्ये या समाजामध्ये जे मला खटकलं, रुचलं, पटलं, आजच्या सध्या परिस्थितीला अनुसरून ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. हा संवाद माझ्यातला आणि शिवाजी महाराजांमधला. कविता घेते संवाद शिवछत्रपतींची. महाराजांचं तेजस्वी रूप पाहून मी म्हणाले, सहस्र सूर्य ओवाळतील आरती तुमची, मुजऱ्यास्तव गागतील पाठी कित्येकांची. सहस्र सूर्य ओवाळतील आरती तुमची, मुजऱ्यास्तव गागतील पाठी कित्येकांची. असा तुमचा हा थाट आणि असा तुमचा हा मान, मुजरा करून राजे मांडते माझी कविता. थोडक्या पैशांसाठी मत विकणारी राजेही कसली लोकशाही. थोडक्या पैशांसाठी आपलं अमूल्य मत विकणारी राजेही कसली लोकशाही. यापेक्षा किती छान होती लोक कल्याणकारी शिवशाही. काही म्हणा महाराज, पण तुमची राजनीती खरंच सुंदर होती. काही म्हणा महाराज, पण तुमची राजनीती खरंच सुंदर होती. नुसत्या तोंडाच्या वाफा घालवण्यापेक्षा खरोखरच विकासाची तास होती. रणांगणी झगमगणारं ते तेजस्वी पात्र पुन्हा मातेपाशी लीन होत होतं. राजनैतिक धोरणासोबत माझ्या बळीराजासाठी झटत होतं. राजे पंढरीला गेले नाही कधी, पण आमचा पांडुरंग पाहून आले. पांडुरंग म्हणजे शिवाजी महाराज. राजे पंढरीला गेले नाही कधी, पण आमचा पांडुरंग पाहून आले. खरंच धन्य वाटते महाराज, मी राजधानी रायगडात जन्मले. वृंदावन मथुरा काशी रामेश्वर एका बाजूला. वृंदावन मथुरा काशी रामेश्वर एका बाजूला आणि माझा हा रायगड एका बाजूला. त्याच रायगडाच्या मातेत उभं राहून असे विचारते राजे, आसमानी सुलतानी संकटांशी झुंजलेला हा माझा समाज आज इतका थंड का पडला राजा. त्यामुळेच महाराज पुन्हा एकदा हिंद मातेला तुमची गरज. त्यामुळेच महाराज पुन्हा एकदा हिंद मातेला तुमची गरज आहे. तिच्या क्षयासाठी तपलेल्या गिधाडांची संख्या दुर्दैवाने आज प्रचंड आहे. राजे या भारतभूला आता तुमच्या स्वराज्याशिवाय पर्याय नाही. राजे या भारतभूला आता तुमच्या स्वराज्याशिवाय पर्याय नाही. हिंदू मुस्लिम ऐक्याशिवाय या विकासाला खरंच अर्थ नाही. त्यामुळेच महाराज या पुन्हा एकदा दाखवा तुमची करणी. त्यामुळेच महाराज या पुन्हा एकदा आणि दाखवा तुमची करणी. तुमच्या नावाने राजकारण करणाऱ्यांची मग वाचाच